वर्तुळ जीवा आणि कंस पॅटर्न चालू आहे आपलं. मला प्रश्न दिला बघा. केंद्र पी असलेल्या वर्तुळाच्या जीवा ए बी ची लांबी 13 सेंटीमीटर आहे. रेख पी क्यू ला लंब जीवा ए बी तर लेंथ ऑफ क्यू बी काढा. असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. प्रश्न पहा. त्याच्यानंतर डायग्राम पण दिलेली आहे तुम्हाला. दोन्हीही दिलेले आहे आपल्याला. आपल्याला विचारलं आहे लेंथ क्यू आणि बी काढा. क्यू बी ची लांबी तुम्हाला विचारली, ती लांबी तुम्हाला काढायची. झालं का? बघा, आपल्याला लेंथ ऑफ ए बी दिलेला आहे. ए बी हे आपल्याला प्रश्नामध्येच दिलेलं आहे. त्याचं 13 सेंटीमीटर असं दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला रेख पी क्यू ला लंब जीवा एक दिलेली आहे प्रश्नामध्ये. रेख पी क्यू लंब जीवा, पी क्यू हे लंबचं चिन्ह आहे. जीवा कोणती जीवा आहे? ती ए बी. बरोबर. कोणती जीवा आहे आपल्याकडं? ए बी. हे आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे. काय करायचंय? वर्तुळ केंद्रातून जीवेला टाकलेला लंब जीवेला दुभागतो हे आपल्याला माहित आहे. आपण वाटलं की इथं लिहून देतो. वर्तुळ केंद्रातून, बरोबर, वर्तुळ केंद्रातून टाकलेला लंब हा काय करतो? जीवेला दुभागतो. जीवेला दुभागतो. विचारले काय? क्यू बी काढा. लेंथ ऑफ क्यू बी बरोबर आपल्याला घ्यायचं आहे 1/2 लेंथ ए बी. ए बीचं 13 सेंटीमीटर दिले ना आपल्याला. बरोबर. अशा प्रकारे मग म्हणून काय करायचे तुम्हाला? लेंथ ऑफ क्यू बी बरोबर 1/2 बरोबर 13. आता 13 बरोबर घ्या किंवा गुणाकारामध्ये घ्या. जरी गुणाकारामध्ये घेतले तर ठीक आहे. 2 ने 13 ला भाग द्यायचे म्हणजे आपल्याला लेंथ ऑफ क्यू बी काढा येईल किंवा काढायला तो सोपा जाईल. मग किती येईल क्यू बी? आपल्याकडे क्यू बी काढायचे म्हणून आता बेस आहे 12, राहिला 1 दशांश द्या. लेंथ ऑफ क्यू बी बेस आहे 12 दशांश द्या, झाले 20. बे 5 10 म्हणजे 6.5 सेंटीमीटर आपलं उत्तर येईल. बघा 5 सें एवढं उत्तर आहे. आपल्याला 4 प्रश्न दिले. 4 प्रश्न आज सोडून घ्यायचे. झालं का? प्रश्न दुसरा दिलेला आहे. प्रश्न बघून घ्या. केंद्र व असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 25 सेंटीमीटर आपल्याला दिली. प्रश्नामध्ये दिलेली आहे तुम्हाला. आकृती पण दिलेली. या वर्तुळात 48 एम लांबीची एक जीवा काढली तर वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असेल असा प्रश्न तुम्हाला दिलाय. डायग्राम पण तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यामध्ये सगळं सविस्तर दिले. बरोबर. प्रश्न वाचा. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. हा पॅटर्न असून पुस्तक तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याला का प्रश्न लिहायचा? बघा, आपल्याला ओडी एक दिलेली आहे पुस्तकामध्ये. बघा, लेंथ ऑफ ओडी ही किती दिलेली आहे तुम्हाला? 25 सेंटीमीटर. व दुसरी कोणती दिलेली आहे? लेंथ सी डी. हिची लांबी किती दिलेली आहे तुम्हाला? 48 सेंटीमीटर. इथली 48 सेंटीमीटर. बरोबर. आता काय करायचं तुम्हाला? मग सांगितलं तसं वर्तुळ केंद्रातून जीवेला टाकलेला लंब हा काय करतो? त्या जीवेला दुभागतो. मग काढायला काय सांगितलं आपल्याला? अंतर काढायला सांगितलं जीवेचं. बरोबर.
मग आपल्याला रेक ओपी दिलेली बघा, रेक ओपीला लंबजीवा कोणती येते, सीडी, बरोबर. लंबजीवा सीडी एक आपल्याला दिलाय, काढायचं. काढलं, आता लिहा. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो, म्हणून मी इथं लिहित नाही, तुम्ही लिहून घ्या. आपल्याला काय दिले, लेंथ ऑफ पीडी दिलाय. मग एल पीडी किती आपल्याकडे दिलेला माहित नाही, काढायचं. मग 1/2 गुणिले सीडी दिलेला, बरोबर. सीडी किती दिलेला आहे तुम्हाला, 48 सेंटीमीटर. मग बरोबर 1/2 गुणाकार लेंथ ऑफ सीडी. म्हणून लेंथ ऑफ पीडी आपल्या जागेवर जसेला तसा 1/2 जसेला तसा याची लांबी दिलेली आपल्याला 48 सेंटीमीटर. आता 48ला तुम्ही जर 2 न भाग दिला तर तुम्हाला पीडीचं उत्तर मिळेल बघा. पीडी किती आला, 24 2 48, 24 सेंटीमीटर आपल्याकडे हा येतो. मग आता आपल्याला एक त्रिकोण तयार झालाय, हे झालं का बघा. आपल्याला एक त्रिकोण या आकृतीमध्ये तयार झालेलं बघा, त्याचं नाव आहे त्रिकोण ओपीडी. त्याला काय त्रिकोण ओपीडी एक आपल्याला दिला डायग्राम मध्ये. त्रिकोण ओपीडी या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला घ्यायचे. त्रिकोण कोणता दिलाय तुम्हाला, ओपीडी हा एक त्रिकोण दिलेला आहे. आणि हा कोणता त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोण. मग या काटकोन त्रिकोणात मी इथं त्रिकोणाचं चिन्ह आहे. आता पायथागोरसचा एक प्रमेय, पायथागोरसच्या प्रमेयानुसार करायचं. आता पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय आहे, लेंथ ओडी वर्ग, बरोबर. आपल्याकडे एक सूत्र होतं काय, पायाबरोबर उंची वर्ग गुणिले असं काहीतरी एक सूत्र आहे. हेच पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला घ्यायचे. ओडीचा वर्ग बरोबर लेंथ ऑफ ओपीचा वर्ग गुणाकार किंवा मग बेरीज असेल तर बेरीज करा. आता वर्ग येते, मग आपण काय करू, बेरीज. मग लेंथ ऑफ काय दिले, काय काढायचं आपल्याला, पीडीचा वर्ग. पीडी किती दिलं आपल्याकडं ते बघायचं. आता सरळ संख्या मांडायला सुरुवात करा. इथं लिहा म्हणून आता आपल्याकडं ओडी आलता 25, बरोबर. 25चा वर्ग. आता ओपी आपल्याकडे दिलेला नाही, म्हणून त्याला तसंच ठेवा, ओपीचा वर्ग अधिक पीडी किती दिलेला होता आपला, आहे 24. याला कंसात घ्या किंवा कंसाच्या बाहेर घेतलं तरी तुम्हाला चालतं. आता काय करायचंय, 25चा वर्ग किती आला आपल्याकडं, 625. 25चा वर्ग 625. लेंथ ऑफ ओडी आपल्याकडे ओपी नाहीये, वर्ग. मग अधिक 24चा वर्ग किती येते रे, 576. मग 576, बरोबर. काढायचे काय, हे याला काय करा आपल्याला समोर आणावं. मग ओपीचा वर्ग समोर आला. मग लेंथ ऑफ ओपी चा वर्ग बरोबर. आता हे अधिक होते, आता काय होणार आहे, वजा. मग वजा कशातून करायचे तुम्हाला, 625 मधून 576 वजा करा. आपण मांडू 625 मायनस 576. मग म्हणून आता लेंथ ऑफ ओपीचा वर्ग यांची वजाबाकी किती येते आपल्याकडं, 49, बरोबर. 625 मधून गेले मग 576, आपल्याकडे आला 49 हे वर्गमुळात घ्यायचे. मग लेंथ ऑफ ओपी आपल्याला काढायला भेटत, याचं वर्गमूळ निघते बघा, खूप सोपं आहे. याला आपण वर्गमुळात घेतलं, कितीचा वर्ग आहे, मग लेंथ ऑफ ओपी बरोबर किती येईल, याचं वर्गमूळ किती येईल, 7 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याकडे 7 सेमी, 7 7 49, बरोबर. मग याचं काय झालं आपल्याकडं, वर्गमूळ आलं 7 सेंटीमीटर. म्हणजे जिवेचे केंद्रापासूनचे अंतर किती झालं आपल्याकडं, 7 सेंटीमीटर. मग इथं लिहू आपण जिवेचे केंद्रापासूनचे अंतर, आपल्याला अंतर विचारलं होतं. मग जिवेचे केंद्रापासून
चे अंतर 7 सेमी आहे. बरं, मराठीमधून 7 सेंटीमीटर आहे. 7 सेमी आहे. दुसरा प्रश्न झालाय. तिसरा आणि चौथा लवकरच बघायचं. लिहून घे. चला